श्री दत्त महात्म्य अध्याय 36. अध्यायाला सुरुवात करूयात. गुरुवारी आपले शिष्य दीपकाला म्हणाले, गुरुदत्तांनी दयेने लोकांचा उद्धार व्हावा म्हणून अलर्काला मागीलप्रमाणे उपदेश केला. तो ऐकून अलर्काला फार संतोष झाला. त्याने गुरूंना भक्तिभावाने प्रश्न केला, दीनबंधू, तुमचा जय असो. हे कृपासिंधू, तुमचा जय असो. चित्तरूपी चातकाचा भेद घेणाऱ्या गुरु परमसाधू, तुम्हाला माझा नमस्कार असो. हे दयाधना, तुमचा जय असो. तुम्ही आत्मबोध देऊन माझ्या मनाचे समाधान केलेत. आता वासना उत्पन्न होत नाहीत. आपल्या मरणाचा काळ आला आहे हे जाणून प्रणवाचा उच्चार करून हे शरीर सोडून कसे जावे त्याचा उपदेश दिलात. पण लोकांना अचानक मृत्यू होतो. तो कसा जाणावा? तो येणार आहे असे जर आधी कळाले तर त्यावरील उपाय करता येईल. अलर्काचे हे वचन ऐकून अत्रेनंदन दत्त म्हणाले, मी आता तुला मृत्यूची लक्षणं सांगतो, ती तू लक्ष देऊन ऐक. आपल्या कुंडलीत जी लग्नाची राशी असेल त्या स्थानापासून दुसरे, तिसरे, 7वे आणि 8वे ही स्थाने मृत्यूकारक म्हटली जातात. त्या स्थानांचे जे अधिपती असतात ते त्या स्थानामध्ये राहतात. त्यामध्ये जो सर्वात बलिष्ठ ग्रह असेल त्याची दशा संपली की त्यावेळी मनुष्याला मृत्यू येऊ शकतो. किंवा जो ग्रह मारक आहे त्याच्याबरोबर दुसरा क्रूर अरिष्टकर्ता ग्रह असेल तो प्राणहरण करणारा ठरतो. हे ज्योतिषशास्त्रांप्रमाणे मत आहे. किंवा योगधारणा करून काळाचे ज्ञान होते आणि योगी स्वतःच्या मृत्यूची वेळ जाणू शकतो. पण ज्याला ज्योतिष माहीत नाही आणि जो योगाभ्यासही जाणत नाही त्याने मी सांगत आहे ती लक्षणे समजून घ्यावी. मृत्यूपूर्वी 1 वर्षाच्या आत जी चिन्हे दिसतात ती मी आता सर्व सांगतो. या चिन्हांचा लोकांना अनुभव आहे. आपल्या नाकासमोर डोक्यावरती आपला हात ठेवावा. तो जर सूक्ष्म दिसला नाही तर 1 वर्ष आयुष्य राहिले आहे. आपल्या नाकाचे टोक दिसले नाही, जिभेचे टोक दिसले नाही किंवा भूमध्य दिसले नाही तर मग 1 वर्ष आयुष्य उरले असे समजावे. आकाशात तारकांची आकाशगंगा दिसते, त्याला देवमार्ग म्हणतात. तो जर रात्री डोळ्यांनी दिसत नसला किंवा शुक्र ग्रह किंवा ध्रुवाचा तारा किंवा अरुंधतीची चांदणी दिसत नसली तर त्याच्या आयुष्याची अवघी 1 वर्ष शिल्लक आहे आणि वर्षाच्या शेवटी तो असणार नाही असे म्हणतात. सूर्याचे बिंब किरणाशिवाय दिसते. साध्या अग्नीचे स्वरूप किरणयुक्त दिसते. त्याचे आयुष्य 11 महिने राहिले आहे असे जाणावे. सोने, चांदी, विष्ठा आणि मूत्र हे ओकलेले आहे असे स्वप्नात दिसेल तर त्याचे आयुष्य फक्त 10 महिने आहे असे समजावे. ज्याला जागेपणी भूती दिसतात, गंधर्व नगरे दिसतात तो 9 महिन्यांनी मरेल. किंवा ज्याला झाडे सोनेरी दिसतात त्यालाही 9 महिन्यांनी मरण येते असे समजावे. ज्याचा स्वभाव अचानक बदलतो आणि बारीक वस्तू मोठ्या व मोठ्या वस्तू बारीक आहेत असे ज्याला दिसते त्याला 8 महिन्यांनी मृत्यू येईल असे जाणावे. भस्म, धूळ किंवा चिखल यामध्ये चालताना ज्याच्या पावलांचा ठसा पूर्ण न उमटता अर्धवट उमटेल, त्याच्या पायाची बोटे किंवा खोट नीट उमटणार नाहीत, त्याची पाठ काळ नक्की धरल्याशिवाय राहणार नाही, तो मनुष्य फार तर 7 महिने वाचेल. ज्याच्या डोक्याला गिधाड, कावळा किंवा कवडा किंवा एखादा काळा पक्षी शिवेल किंवा चोच मारील किंवा कोणताही मांसभक्षक पक्षी त्याच्या मस्तकाला स्पर्श करील तर त्याच्या आयुष्याचा अवधी फक्त 6 महिने आहे. नुकतेच वस्त्र नेसले आहे अशा वेळी कावळा जर डोक्यावर चोच मारील किंवा पदाघात करील तर त्या मनुष्याचे आयुष्य फक्त 5 महिनेच आहे असे समजावे. आपली सावली वेडीवाकडी आणि विद्रूप दिसेल आणि अकारण अनामिक भय वाटत राहिले तर त्याला 4 महिन्यांनी मृत्यू येईल. दक्षिण दिशेला ढग नसतानाही वीज चमकताना दिसली तर त्याला 3 महिन्यांनी मरण येईल. पाण्यामध्ये ज्याला इंद्रधनुष्य दिसतील तो 3 महिन्यांपेक्षा जास्त दिवस वाचणार नाही. ज्याला आरशामध्ये किंवा पाण्यामध्ये आपले प्रतिबिंब मस्तक विरहित दिसेल तो 2 महिन्यामध्ये मरेल. ज्याच्या अंगाला प्रेतासारखे घाण येत असेल किंवा पाणी पिता पिता ज्याच्या टाऊला कोरडेपणा येईल तो 15 दिवसांनी मरण पावेल असे समजावे. स्नान करता करता ज्याच्या हृदयात कोरडेपणा वाटेल त्याचे आयुष्य फक्त 10 दिवस राहिलेले आहे. मर्मस्थानात वायुभेद करतो
किंवा चांदणे ज्याला उष्ण वाटते तो फक्त 10 दिवस जगेल. स्वप्नात ज्याला एखादी स्त्री काळी किंवा लाल वस्त्र नेसलेली हसत आणि गाणी गात हात धरून दक्षिण दिशेला नेताना दिसेल किंवा नग्न बौद्ध किंवा जैन साधू स्वप्नात दिसेल, त्याचे आयुष्य फक्त 10 दिवस उरलेले आहे. तेलाने माखलेला मनुष्य समोर येऊन दर्शन देईल तर त्याचे मरण जवळ आले आहे असे त्यांनी समजावे. जो स्वप्नात स्वतःला चिखलात किंवा शेणात पडलेला पाहिल त्याचा मृत्यू जवळ आला आहे असे समजावे. जो स्वप्नामध्ये हाडे बघेल, निखारे बघेल, केस बघेल किंवा रागाने फुतकार टाकणारा सर्प बघेल किंवा भस्माचा ढीग बघेल त्याला लवकरच मृत्यू येईल. जो स्वप्नात जमीन वाळून भेगा पडल्या आहेत असे पाहिल त्याचा मृत्यू जवळ आलेला असतो. स्वप्नात जर विक्राळ विकट पुरुष जवळ येऊन कटकटा दात खाऊन उद्धटपणे मारायला येतो असे दिसेल किंवा हातात शस्त्र घेऊन किंवा दगडाधोंड्यांनी मारतो असे दिसेल, त्याच्याजवळ मृत्यू उभा आहे असे समजावे. सूर्योदयाच्या वेळी समोर येऊन कोल्हा ओरडेल किंवा डाव्या बाजूने वळून पुढे जाईल तर ते मृत्यूसूचक आहे. जेवण घेत असतानाही ज्याची भूक वाढत जाईल किंवा दातांनी ओठांना जखम होईल, तसेच अग्नीचा किंवा थुराचा वाद ज्याला येत नाही त्याचा अंतकाळ आलेला आहे. दुसऱ्याच्या डोळ्यात आपले बारीक प्रतिबिंब दिसते, ते ज्याला दिसत नाही त्याचा मृत्यू दूर नाही असे समजावे. रात्रीला इंद्रधनुष्य दिसते किंवा दिवसा नक्षत्र दिसतात, ही लक्षणे रोगपीडा नसतानाही दिसतात तर त्याला काळ लवकरच गाठेल असे समजावे. रोगी झाल्यावरती अशी चिन्हे दिसली तर त्याचा मृत्यू दूर नाही आणि ईश्वरही तो मृत्यू टाळू शकणार नाही. डावा डोळा पाझरतो, नाक वाकडे होते, कानात थंड थंड वाटते, जिभेचा शेंडा काळा पडतो, तोंड लाल होते आणि हातपाय इत्यादी इंद्रिय आखडतात व आत वळतात, अशी लक्षणे दिसली तर लवकरच मृत्यू येईल असे समजावे. आपण रोगी असून गाढव किंवा उंट यांच्या वाहनात बसून दक्षिण दिशेने जात आहोत असे जो स्वप्नात पाहिल तो लवकरच मृत्यू पावेल. लोक आपल्याला बांधत आहेत किंवा ओढून नेत आहेत असे ज्याला स्वप्नात दिसेल तर लवकरच मरेल. कान बंद केल्यावरती जो कर्णध्वनी ऐकू येतो तो ऐकू येईनसं झाला तर त्याची अवस्था आसन्न मरण आहे असे समजावे. डोळ्याच्या पापणीवर बोट दाबले म्हणजे एक तेजस्वी ज्योत दिसते, ती जर दिसली नाही किंवा भ्रांती होऊन दृष्टी उलटी वळली किंवा नाभी पोटामध्ये आत वळली तर मनुष्याचे मरण जवळ आले आहे असे समजावे. रोगी असताना स्वप्नात भूताखेतन येऊन आपल्याला मार दिला आहे किंवा स्वप्नात आपण चिखल, पाणी किंवा पेटता अग्नी यामध्ये पडलो आहोत असे पाहिल आणि अशा प्रकारे अडचणीत पडून तेथून बाहेर न येता माणसाला जर जाग आली तर त्याचे आयुष्य संपत आले हे असे समजावे. मृत्यूची ही लक्षणे जाणून शहाण्या माणसाने देवाचे ध्यान करावे. अमर कोणीच नाही, मरण सर्वांनाच आहे, पण तरीही त्याचे भय न धरता निश्चयाने ईश्वराचे ध्यान करावे. जो प्रयत्नपूर्वक आपल्या शरीराची राखण करीत असतो त्याला मृत्यू हसत असतो. मी सर्वत्र आहे, मग हा माणूस माझ्या तडाख्यातून कसा सुटेल असे मृत्यू म्हणत असतो. प्राप्त झालेल्या मृत्यूवर मूल, म्हातारा किंवा तरुण यापैकी कोणीही विजय मिळवू शकत नाही. शरीराचे रक्षण करणाऱ्याला मृत्यू हसतो, धन रक्षण करणाऱ्याला पृथ्वी हसत असते. पुत्र बस्तल स्त्री आपल्या पतीला हसते, कारण तिला तो पुत्र जाटापासून झालेला असतो आणि तिचा पती तो आपला पुत्र असे भ्रमाने मानतो. हे जसे हसतात तसंच मृत्यू देहरक्षण करणाऱ्याला हसत असतो. मृत्यू अटळ आहे हे जाणून भय सोडून एकाग्र मनाने देवाचे ध्यान करावे, असे आमरण ध्यान करावे. अशा अर्थाचे सूत्र वचनच आहे. जर काही प्रतिबंध नसेल तर असा ध्यानी त्याच जन्मामध्ये मुक्त होतो आणि जर काही प्रतिबंध नसेल तर मुक्ती पुढील जन्मामध्ये मिळते. योगाभ्यास कधी व्यर्थ जात नाही हा वेदांचा सिद्धांत आहे. म्हणून योगाभ्यास अखंडपणे करावा. दैववशात जरी या जन्मात आत्मज्ञान झाले नाही तरी साधकाला पुढील जन्मात निर्वाणपद प्राप्त होते. योगाभ्यास करत असताना देहांत झाला तरीही त्यांना दुर्गती प्राप्त होत नाही. त्यांना याज्ञिकांप्रमाणे सद्गती मिळते. अश्वमेधादी करून जी गती प्राप्त होते तेथेच योगसाधक जातो आणि दिव्य भोग भोगून परत येथे येतो. पूर्वीच्या संस्कारांनी तो पुन्हा अभ्यास करतो आणि ज्ञान प्राप्त करून मुक्त होतो, हे मी तुला खात्रीपूर्वक सांगतो. अंतकाल आला तर अभ्यासाने निश्चल आसन घालावे, देह स्थिर ठेवावा, मन चंचल होऊ देऊ नये. डावी खोट गुदस्थानावर दाबून धरावी,
उजवा पाय मांडीवर ठेवावा. अपान वायू वर वर खेचावा. हनुवटी उरस्थानावरती दाबून धरावी. नाक, डोळे, कान आणि मुख बोटांनी झाकून घ्यावी आणि मन अंतरंगात स्थिर ठेवावे. सर्व इंद्रिय आत मनातच आवरून धरावी व मन प्राणामध्ये अस्ताला न्यावे. पंचप्राण एकवटून सुषुम्नीची वाट पकडून धैर्य धरून ऊर्ध्व दिशेला मनाने जावे. ओंकार उच्चारून आत्म्याचे ध्यान करून मूर्धास्थान भेदून मुक्ती प्राप्त करावी. रात्री दिवा नसताना आपण अचानक झोपेतून जागे झालो तर खोलीचे दार कोठे आहे हे जसे आपल्याला लगेच कळत नाही तसे इथे जाणावे. योगाभ्यासाने सर्व शरीरद्वारे प्रकाशपूर्ण असतात. त्यावेळी योगी हा सुषुम्नीचा विकट मार्ग धरतो. तो परमार्थ देतो. म्हणून आळस सोडावा, नित्य अभ्यास करावा, म्हणजे नक्कीच मोक्ष मिळेल हे खास सांगतो. जोवर घर उभे असते तोवर त्यात मुंग्या, घुशी, उंदीर इत्यादी प्राणी राहतात. पण घर पडले, मोडले तर तिथे कोणीच राहत नसले की मग ते सारे प्राणी घर सोडून जातात. संसारातही स्त्री पुत्रादी जन असतात. आशेने माणसाजवळ राहतात, पण तो मेला तर तेथे क्षणभरही ते थांबत नाहीत. जे पुण्य आणि धन लुटतात अशा त्या नातलगांची संगती काय कामाची. ते अंती साथ न देता सोडून जातात. त्यांना आवडत्या गोष्टी आणून दिल्या तर म्हणतात हा आमचा प्रिय माणूस, आणि आपण थकलो तर ते आपले काहीही ऐकत नाहीत. रोगाने आपण जर पराधीन झालो तर ते म्हणतात हा जर लवकर मेला असता तर बरे झाले असते. आपला त्यांना त्रास होतो असे ते म्हणतात. कुत्र्याला घालतात त्याप्रमाणे ते अन्न देतात आणि म्हणतात याने थुंक्या टाकून घरात किती घाण केली आहे हो. ज्यांना आपलीच दया येत नाही, अंती शत्रू समान होतात, त्यांची संगत कशाला धरावी. आपण आपली गती पाहावी. जरीही विशेष अभ्यास घडला नाही तरी रोज थोडा थोडा अभ्यास करावा. सावकाश करावा, पण उत्साह सोडू नये. वाळवी हळूहळू लाकूड पोखरून टाकते, त्याप्रमाणे योगाभ्यास हळूहळू करावा. त्यानेच त्याला साध्य प्राप्त होते. मुंगी तांदूळ घेऊन जाते, वाटेत तो तांदूळ वारंवार पडतो, पण तरीही तो पुन्हा उचलून नेते. तशी उभैद मनामध्ये धरावी. किड्याने वृक्ष तोडला तरी हळूहळू तो परत वर वाढतो. तशीच या ठिकाणी विघ्ने आली तरी धैर्याने योगाभ्यास चालू ठेवावा, म्हणजे तो साधेल. वासराची शिंगे जशी हळूहळू वाढतात तशीच योगाची साधना हळूहळू फलद्रूप होते. जागृतीत, स्वप्नात जो भास करून देतो आणि जो इंद्रियांचा चालक असतो तो सतचित आनंदरूप आत्मा आपल्या चिंतनाचा विषय असावा. कीटक ज्याप्रमाणे भ्रमराचे चिंतन भयानेही करता करता स्वतः भ्रमर होतो, पण आपले शरीर त्याला सोडावे लागत नाही, तसेच योगाचे होते. अशी उपमा त्याला देता येईल. जेव्हा हा ब्रह्म आहे त्याने ब्रह्माचे ध्यान केले तर तो ब्रह्मरूप होऊन निर्वाण प्राप्त करेल हे निश्चित आहे. त्रिकाल साधू जो मुनी योगाभ्यास करील तो संसाराच्या पार जाईल यात संशय नाही. अभ्यास वाढविण्यासाठी ईश्वराची भक्ती करावी, त्यामुळे सायास न पडता सिद्धी मिळेल. धनी मनुष्य आपल्या कार्यासाठी मजूर बोलावतो आणि त्यांच्याकडून देखरेखीखाली आपले काम करवून घेतो. त्याप्रमाणे इंद्रियांकडून आपण आपले कार्य करून घ्यावे, यात हायगाई करू नये. मजुरांच्यावर जसा मुकदम ठेवतात तसे मन इंद्रियांवर देखरेख करण्यासाठी ठेवावे. मजुरांहून मुकदमाला जास्त वेतन ठेवतात. मनाला ध्यानासाठी सुंदर मूर्ती पाहिजे असते. त्रिभुवनात दत्तरूपाहून सुंदर अशी दुसरी वस्तू कोणतीही नाही हे तू जाण. म्हणून माझे सगुण स्वरूप जे आहे तेथे जर मन लावले तर योग साधना सफल होईल. आणि श्रोतो, याच दिव्य आणि अभूतपूर्व तत्वज्ञानाबरोबर श्री दत्त महात्म्य ग्रंथातील हा खूपच माहितीप्रद असा 36वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. मित्रांनो, हा अध्याय प्रत्येक मनुष्यासाठी खूपच मार्गदर्शक आहे. मृत्यूची काही लक्षणे जी फार दुर्मिळ आहेत, आपण सहसा कुठेही पाहू शकत नाहीत, ती माहिती आज या अध्यायामध्ये दत्तगुरूंनी आपल्याला सांगितली. तेव्हा हा अध्याय आपण जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. हे तत्वज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचवावे हीच अपेक्षा ठेवून आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील 37व्या अध्यायात आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.